चला तर बघा मित्रांनो, लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. 5, 7 आणि 20 यांनी विभाज्य असलेला सर्वात लहान पूर्णांक कोणता हे आपल्याला विचारला आहे. तर बघा इथे आपल्याला यांचा लसावीच विचारला आहे. अशी लहानातली लहान संख्या ज्याच्यात 5, 7 आणि 20चा पूर्ण भाग जातो. तर इथे काढत बसायचं नाही, डायरेक्ट ऑप्शनवर यायचं. ऑप्शन पहिलं बघा, हे 35मध्ये 20चा भाग जात नाही. आपल्याला तिघांचाही भाग गेला पाहिजे, इथे तर 20चाच भाग जात नाही, म्हणजे पहिलं ऑप्शन कटलं. दुसरं ऑप्शन बघा 200मध्ये 7चा भाग जात नाही, म्हणजे दुसरे ऑप्शन कटलं. तिसरं ऑप्शन बघा 280मध्ये 5चाही जातो, 7चाही जातो आणि 20चाही जातो, म्हणजे हे एक ऑप्शन आहे. आणि चौथा ऑप्शन बघा 140मध्ये 5चाही जातो, 7चाही जातो आणि 20चाही जातो, म्हणजे हे एक ऑप्शन आहे. आपल्याला म्हटलं आहे सर्वात लहान पूर्णांक कोणता, तर 280 आणि 140मध्ये सर्वात लहान कोण आहे, 140 आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. तर मित्रांनो, अशाच नवनवीन कन्सेप्ट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. अशाच प्रकारातल्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे.